3 षटकामध्ये पर्यंत मारणार? ज्या दुसऱ्या मॅचमध्ये जसं आम्ही 3 षटकामध्ये 74 धावा मारलेल्या आहेत, तोच टार्गेट आम्ही आत्ता ठेवण्याचं आमच्या डोक्यामध्ये आहे आणि आमचे फलंदाजसुद्धा त्याच तयारीत आहेत. सो त्याप्रमाणेच आहे. डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे. जिंकलात तर आपण लीग स्टेजमध्ये टॉपला असणार आहात. म्हणजे या स्पर्धेत जर आपण विजयी झालात तर आपोआपच उरत जे काही 3 संघ आहेत ते 3 संघ अनक्वालिफाय होतील. मग त्या दृष्टिकोनातून संघामध्ये कुठल्या खेळाडूवर जास्त मदार असेल? आमची जी ओपनिंग जोडी आहे संतोष आणि मंगेशचं तुम्हाला पाहिलंच की तो एक ऑलराऊंडर आमचा प्लेअर आहे जो बॅटिंग आणि बॉलिंग त्याच्यावर आमची खूप काही मदार असते. त्याचबरोबर संतोष त्याचीसुद्धा फलंदाजी भरते. त्यामुळे त्या दोघांवरच आणि आमचा जो स्पेशल ट्रम्प कार्ड आहे निलेश म्हणून, अशा 3 प्लेअरवर आमची खूप काही मदार आहे आणि नक्कीच ते यासुद्धा गेममध्ये खूप परफॉर्मन्स चांगला करतील. खूप खूप शुभेच्छा पेण संघासाठी. खालापूर संघ टॉस हारला असला तरी काही हरकत नाही. या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय महत्त्वाचा आहे आणि पेण सारख्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे. तर रणनीती काय असेल पेण संघाबरोबर खेळताना? नक्कीच नावाजलेला संघ आहे पेण आणि डू अँड डायची परिस्थिती आहे. सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आणि शिवाय रन रेटही आम्हाला थोडा वाढवायचा आहे आमचा. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील. पहिल्या मॅचच्या थोड्या अपयशानंतर आम्ही दुसऱ्या मॅचमध्ये चांगलं कमबॅक केलं आणि चांगले खेळ दाखवला. त्याचप्रमाणे आता आमचं गोलंदाजीवर चांगल्या बऱ्यापैकी भर असेल आणि फलंदाजी आमच्या आता फॉर्ममध्ये आहेत. मला वाटतं का आम्ही चांगली टफ पेंट संघाला देऊ शकू. 3 षटकाचा मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखणार पेण संघाला? पेंट संघाला आम्हाला 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे. 50 ते 55 धावा सहज चेस करू शकतो आम्ही. हे आमचं टार्गेट असेल. धन्यवाद. हे होते माझ्याबरोबर जोडलेले खालापूर संघाचे विनोद सर आणि पेण संघाचे विजय मिस्त्री. टॉस जिंकला पेण संघाने. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. प्रथम फलंदाजी स्वीकारली, पाचारण केली खालापूर संघाला. गोलंदाजीसाठी चलतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी 1 बाद 7 धावसंख्या स्कोर बुकवर लागलेली आहे. 7 लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक संपलंय. सुरेख षटक टाकलं सुनील मोंडे यांनी. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. राजेंद्र साळावकर दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी नगर परिषद इमारतीच्या वतीने अर्थात सज्ज होत आहेत. इंडोर गेम हॉलच्या वतीने सज्ज होत आहेत. पहिल्या षटकात माफक 7 धावा आल्यानंतर या षटकातून बाद झालेला फलंदाज सत्यवान डावरे, सुरेश तवर आणि हंबीर यांना मात्र खेळी किंवा संघाची जी काही ही धुरा आहे ही धुरा मात्र सांभाळावी लागेल आणि या ठिकाणाहून आपल्या संघाचं मार्गस्थ हे धावांच्या माध्यमातून करावं लागणार आहे. राजेंद्र साळावकर सुंदर फटका, चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुरुड टीम कडून. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 1 बाद 8. बाद झालेला फलंदाज सत्यवान डावरे, काय खास डोलारे आपल्या संघासाठी खास कामगिरी करू शकला नाही. अपेक्षा होत्या त्याच्याकडून संघासाठी, परंतु त्या अपेक्षांना मात्र खरा उतरला नाही. बिमर नो या ठिकाणी घोषित केल्या पंचांनी. 1+1 अशा 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 10. 1 बाद 10. चेक करतायत. अंतिम निर्णय थर्ड अंपायर या ठिकाणाहून देतील. तोपर्यंत पंचांनी सॉफ्ट डिसिजन घेऊन ठेवायचं आहे. पंचांनी तर नो घोषित केलेला आहे, परंतु थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी येईल. धावसंख्या हा चेंडू वगळता 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये माफक 7 धावा आल्या होत्या. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण चौकार आपण पाहिला हंबीरच्या बॅटमधून. हंबीर वैयक्तिक 7 धावांवर खेळतो.
थर्ड अंपायर डिसिजन क्रिशल निर्णय आहे, त्याच्यामुळे अचूक निर्णय या ठिकाणाहून देण्यात येईल. इट्स अ लीगल डिलिव्हरी. नो नाहीये. धाव एक मात्र संघाच्या खात्यात जोडली जाईल. एक चेंडू काउंट केला जाईल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. चेंडू फुल केलाय. चेंडू जाते लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या वाढते. रोहा संघाची मुरुड संघाविरुद्ध खेळत असताना 1 बाद 11. एकेरी दुहेरी धावाने धावफलक या ठिकाणी हलते, परंतु आपल्याला अनचेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करायचा असेल, उभारायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकार आणि चौकार मारणे कर्मप्राप्त असणार आहे. फुल टॉस चेंडू. त्या चेंडूचा समाचार मात्र या ठिकाणी घेता आला नाही. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण प्रदर्शन राजेंद्र साळावकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल होतोय का? आणि सुनील मोंडे झेल सोडणार नाही आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. बाद झालेला फलंदाज हंबीर. याच्याकडून देखील संघासाठी अपेक्षा होत्या, परंतु तो देखील अपेक्षांवर पाणी फिरतोय. खरा उतरत नाही आणि बाद होऊन तंबूत परततोय. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी 5व्या फलंदाज येतोय अजय कापशे. धावा मात्र स्कोरबुकवर लागणं गरजेचं आहे. मग त्या कशा काय येत ना. 30 ते 35 धावांचं टार्गेट सेट करायला हवं रोहा तालुका संघाने. जर या सामन्यामध्ये चुरस निर्माण करायची असेल, स्पर्धेमध्ये आपलं स्थान बरकरार ठेवायचं असेल तर चांगली धावसंख्या उभारून या सामन्यामध्ये विजय संपादन करावा लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 1-2 शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 1 चेंडू शेष आहे. पहिलं षटक सुनील मोंडे याने टाकलं. 1 विकेट महत्त्वपूर्ण घेतली आणि 7 धावा दिल्या. राजेंद्र साळावकर यांनी देखील सुरेख पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेली, सटीक लाईन अँड लेनवर टाकलेली गोलंदाजी आणि त्याच्यामुळेच की काय पूर्णतः जखडून ठेवले रोहा संघाला. अजय कापसे याच्या बॅट मधून आलेला हा प्रेक्षणीय फटका. दणदणीत खणखणीत. पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे. अजूनही पंचांचा इशारा येत नाही. पंच निर्णय. आता मात्र पंच दोन्ही फैलावून आम्हाला सांगतायत की या 6 धावा आहेत, षटकार आहेत. मोक्याच्या क्षणाला आलेला हा दणदणीत खणखणीत फटका षटकार आणि षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या आकड्यावर. या षटकामध्ये 10 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. मोठे फटके अपेक्षित आहेत. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये देखील अशी हाणामारी जर झाली तर एक चांगली धावसंख्या उभारण्यात रोहा तालुका संघ यशस्वी होईल. परंतु या 4-6 चेंडूवर कशा पद्धतीची फलंदाजी करतोय अजय कापशे आणि सुरेश तवर. सुरेश तवर सलामीला आलाय, परंतु त्याच्या खात्यामध्ये फक्त 2 धावा आहेत. कारण चेंडू देखील तो 2च खेळलाय 12 चेंडूपैकी. जास्त स्ट्राईक सुरेश तवर याला मिळाली नाही. अजय कापशेने मात्र त्याला 1 चेंडू मिळाला, संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. षटकार मारला आणि आपल्या संघासाठी 6 बहुमोल धावा त्याने उभारल्यात. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमोल चोळके बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. बॅकफुटला फ्रंटफुटला गेलाय, स्टेप आउट झालाय. 1 धाव पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत.
एकेरी दुहेरी धावांबरोबर एक मोठा फटका गरजेचा असणार आहे रोहा संघाला. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल, टफ फाईट मॅच प्रेक्षकांचं मन जिंकून घ्यायची असेल तर मात्र चांगली धावसंख्या आपल्याला या ठिकाणी उभारावी लागेल. हॅलो, यानंतर होणारा सामना खालापूर बनाम पेण या दोन संघादरम्यान असेल. सुंदर चेंडू खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय प्रेक्षणीय फटका. तर का नाही धावांचं या ठिकाणी एक चांगलं सेट उभारणार. 2 चेंडूवर 8 धावा आल्यात, धावसंख्या 25. धाव फलकावर लागते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि अंतिम षटकामध्ये आत्तापर्यंत 2 चेंडूवर 8 धावा आल्यात. एक चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना रोहा तालुका संघ कुठेतरी अडचणीत होत्या. पहिल्या 11 चेंडूवर फक्त 11 धावा होत्या आणि तदनंतर मात्र 3 चेंडूवर 14 धावा आल्यात. बॅटची वरची कडा एसटी रक्षक चेंडूच्या मागे जातोय. असफल प्रयत्न झेल घेण्याचा. दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2-26. बाद झालेला फलंदाज सत्यवान डोलारे शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. तर हंबीर याने वैयक्तिक 9 धावा आपल्या संघासाठी केल्यात. पुनश्च एकदा सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार. एक मधुर आवाज बॅट मधून आला आणि आवाज आल्या आल्याच प्रेक्षकांमधून आमच्या या समालोचन कक्षांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आवाज होताच आम्ही जाणलं की हा चेंडू सीमारेषा पार होणार. चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 32. तब्बल 15 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 5 चेंडूवर 21 धावा आल्यात. पहिल्या 11 चेंडूवर 11 धावा होत्या आणि नंतरच्या 5 चेंडूवर 21 धावा आल्यात. म्हणजे आक्रमक पावित्र्य धारण केलाय अजय कापसे यांनी. 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेत. पुनश्च एकदा तिसरा येतोय का आणि सुरेख झेल. मोंडे मात्र या ठिकाणी झेल सोडणार नाही. अजय कापसेच्या पारीचा अंत होतोय. आणखी एक विकेट रोहा संघाची तंबूच्या आसऱ्याला. पेण सोसायटीची अविरत सेवा करून सेवानिवृत्त झालेले शिवाई दत्ताकाका निमरे यांचा सेवानिवृत्ती सन्मान माणगाव तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमानिमित्त होतोय. शिर्के सर, साळवी सर करत आहेत. पेण पतपेढीचे सेवानिवृत्त शिपाई सन्माननीय दत्ताकाका निमरे यांचा सेवानिवृत्ती सन्मान माणगाव तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमानिमित्त होत आहे. सन्माननीय शिर्के सर आणि साळवी सर यांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थात दत्ताकाका निमरे आपली एक चांगली अविरत सेवा, इमाने इतबारी सेवा त्यांनी या सोसायटीमध्ये शिपाई म्हणून बजावली आणि नियमित वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. अर्थात आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्यासाठी आपण आज पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने आणि समालोचन कक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात स्कोअरबुकवर 32 आणि जिंकण्यासाठी 11.00च्या सरासरीने 33 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असणार आहे. चला फास्ट करा पंच, बोलवा. चला, फलंदाजी करणारा संघ रोहा क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया दौडवू नका, कारण वेळ कमी आहे मित्रांनो आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. यानंतर आपण संतोष सावंत सरांचा देखील आवाज या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ओव्हर टू माईक संतोष सावंत आणि मी मात्र या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका बजावतो. हॅलो,
धन्यवाद एरणकर सर, अतिशय सुंदर. या ठिकाणी आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचा माहोल तयार व्हायला पाहिजे तो निश्चितच प्रत्येक खेळाडू आणि व्यवस्थापक यांच्या वतीनं आपण पाहायला मिळतोय मित्रांनो. कारण साधारणतः परमेश्वर आपण पाहतोय की हे काही प्रोफेशनल सगळे खेळाडू नाही आहेत, फक्त एक मिळालेला व्यासपीठ आणि त्या व्यासपीठचा केलेला पुरेपूर वापर आणि त्याची फळनिष्पत्ती म्हणजे असं एक सुंदर क्रिकेटचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. तर निश्चितच सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे रोहा वर्सेस मुरुड संघ. आणि प्रथम फलंदाजी करत असताना रोहा संघाने 18 चेंडूमध्ये धावासंख्यांचा डोंगर उभा केलाय म्हणण्यापेक्षा तो चेसिंग टार्गेट दिलाय तो 32 धावांचा दिलेला आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असणार आहे मुरुड संघाला. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की जोपर्यंत अमोल मोंडे आणि त्याचा सहकारी अतिशय सुंदर फलंदाजी करत आहे त्यामुळे तेवढंच प्रेशर असणार आहे ते रोहा संघासमोर असणार आहे. मग रोहा संघाने एक व्यूहरचना करावी लागेल, एक नीतीची अवलंब करावा लागेल की जेणेकरून आपल्याला विजय खेचून आणावं लागेल. तर पाहूया या ठिकाणी कारण क्रिकेट हा फक्त एका खेळाडूची मर्यादित नसतो, तर तो 11 खेळाडूंच्या संपूर्ण एफर्ट्सवर, प्रयत्नावर आणि मेहनतीवर डिपेंड असतो मित्रांनो. जर समजा एखाद्या गोलंदाजाने चांगला चेंडू एफर्ट देत आणि क्षेत्ररक्षक मात्र जर थोडंसं गळत करत असेल तर मात्र निश्चितच कुठेतरी गोलंदाज हा या ठिकाणी आपल्याला नाराज झालेला पाहायला मिळतो. म्हणून प्रत्येक जोपर्यंत 11 खेळाडू आपले एफर्ट्स देत नाहीत तोपर्यंत संघाला विजयापर्यंत पोहोचणं फार अवघड असतं. तर निश्चितच आपण बघूया 11 खेळाडू 22 खेळाडू एकूण या सामन्यामध्ये असतील आणि 22 खेळाडूंमध्ये एकदा एक्सपर्ट असणार आहे किंवा एफर्ट्स कोणाचे महत्त्वाचे असणार आहेत थोड्याच अवधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. मुरुड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये सज्जा होते. सुनील बोंडे आणि अमोल चोळके. तर निश्चितच सकाळच्या सत्रापासून अमोल मोंडे सरांचं या ठिकाणी कौतुक आहे कारण ज्यांनी अनेक आणि सुनील मोंडे सरांची या ठिकाणी निश्चितच सकाळच्या सत्रापासून चर्चा आहे मित्रांनो. कारण गेली अनेक वर्ष रायगडच्या क्रिकेट जगतामध्ये आणि व्यावसायिक ज्या पद्धतीने आपण म्हणण्यापेक्षा एक प्रेक्षणीय ज्यावेळी सामने असतात त्यामध्ये सुनील सरांची फार मोठी भूमिका असते किंवा चांगला एक खेळ किंवा एक चांगलं कौशल्य पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक घेऊन येतोय नगरपालिका यांकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. वैयक्तिक संघाचं आणि पहिलं स्वतःचं असं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अमोल मारे. समोर आहे तो फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज अमोल. पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीनं आयोजित होत असलेला हा टुर्नामेंट मित्रांनो, कारण शतक महोत्सव म्हणजे जवळजवळ 100 वर्ष पूर्ण करणं आणि तेही पण निर्विवादपणे पूर्ण करणं आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही संस्था स्थापन झाली ते हित जपणं फार महत्त्वाचं असतं. आणि आत्ताचे सुद्धा ही सगळे आमचे जे संचालक मंडळ आहेत ते निश्चितच आपल्या प्रयत्नातून त्याहीपेक्षा म्हणा आपल्या नीती आयोगातून या पद्धतीचे चांगले अवलंब करतायत. चांगला त्याच्यातच एक भाग आहे. तर दादा मला असं वाटतं रायगडमधला प्रत्येक खेळाडू गेली 8 दिवस म्हणजे आपल्या व्यापामध्ये शिक्षक असतो परमेश्वर, पण गेली 8 दिवस मैदानामध्ये कुठेतरी खेळताना पाहायला मिळतोय. तर फिटनेसचा फंडा फार महत्त्वाचा आहे आणि अबोव 40 किंवा अबोव 50 नंतर असा फिटनेस फंडा हा सोसायटीने उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे निश्चित आमचे संचालक रवींद्र पाटील सर तुमचे आम्ही धन्यवाद. कारण पेणमधला प्रत्येक खेळाडू आहे ना रायगडमधला हा मैदानामध्ये तुमच्यामुळे केवळ आला. धन्यवाद. आणि लिगल म्हणजे निश्चितच लीग मॅच ह्या फार महत्त्वाच्या असतात. नाहीतर नॉकआउट असतं तर कदाचित आतापर्यंत बरेचसे घरी बसले असते आणि युट्यूबच्या माध्यमातून सामने पाहायला मिळाले असते. असं तर पुन्हा पंचांचा इशारा सामन्याला सुरू होतं ते 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. अमोल नेक्स्ट बॉल निश्चितच चेंडू या ठिकाणी बॅटची बाहेरची कडा घेतो आणि पहिला विकेट. क्या बात है. डीजे नहीं चलेगा, डीजे नहीं भाई तो बजाना पड़ेगा क्योंकि मैच में अभी रंगत है. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर जबरदस्त हादरा बसतोय तो सुनीलच्या माध्यमातून. सुनीलकडे बऱ्याचशा नजरा होत्या परंतु मित्रांनो निश्चितच आपण सगळेजण शिकवतोय की शिकारी येतोय दाणे टाकतोय आणि पक्षी मात्र अडकतोय. कदाचित हीच व्यूहरचना रोहा संघाने अवलंबली आणि बरोबर शिकार आपल्या जाळ्यामध्ये पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन होतोय सुनील मोंडे सारख्या एक जबरदस्त आणि इन्फॉर्म फलंदाजाचं पतन होतोय. पहिलं विकेट या ठिकाणी गमावतोय रोहा संघ. बरं माणगावचे चेअरमन म्हणजे आमचे
दत्ता भाऊ तुम्ही आम्हाला पुशअप करायला पाहिजे. असो तर निश्चित या ठिकाणी सगळेजणच आमचे जे मंडळी या ठिकाणी मान्यवर मंडळी ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक चेंडूचं सुद्धा त्या पद्धतीने विश्लेषण सुद्धा आमच्यापेक्षा चांगलं करतायत. नितीन भाऊ बरोबर ना. धन्यवाद. तर पहिलाच चेंडूकडे आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच चेंडू अतिशय चांगला महागडा ठरला तो मुरुडच्या दृष्टीनं आणि अतिशय सोयीस्कर ठरला त्याचप्रमाणे तो रोहाच्या बाजूनं. आता मात्र रोहाच्या समर्थकांमध्ये आणि दर्शकांच्या मध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. कारण मित्रांनो निश्चितच आपण म्हणतो दर्शक आणि समर्थक याच्यामध्ये फार वेगळी भूमिका असते. समर्थक हा चुकांसह आपल्या खेळाडूंना स्वीकारतो तर दर्शक मात्र तटस्थ राहून फक्त आपल्या खेळाचं या ठिकाणी प्रक्षेपण पाहत असतो. तर अशा पद्धतीची भूमिका दोन्ही दर्शक आणि समर्थक पाहत आहेत आणि या सर्वांचंच आम्ही पुन्हा एकदा पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीनं स्वागत करू. आणि या ठिकाणी आपल्याला सूचना असेल की कृपया पंचांना आपण फास्ट जेवढा कमी वेळ आपल्याला वाचवता येईल त्या वेळेचं मात्र बचत आपण करूया. पहिलं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकात पहिला चेंडूवर चांगल्या विकेटचं पतन झालंय. दुसरा षटक या ठिकाणी दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज माने. लेग स्टंपरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. लेग स्टिकवर ना जाणारा चेंडू पंचांकडे निश्चितच पंच आमचे असे जे आहेत की ज्यांना क्रिकेट क्षेत्रात ते रूल्स आणि रिगार्ड्स ज्ञात आहेत असे दोन्ही पंच मात्र अपील फेटाळतायत. चेंडू मात्र स्थिर राहतोय. यष्टिरक्षकच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येला कोणत्याही पद्धतीचा आकार येत नाही. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांचं भलं मोठं आव्हान असताना मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. तर निश्चितच दशरथ देरंकर सर बघतोय आपण मगाशी कौतुक करायला पाहिजे होतं ते अजय कापसे सरांचं की ज्यांनी सलग 2 चौकार पटकवले होते 2 षटकार सॉरी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू परंतु चेंडू जातोय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच त्याला पनिश घाई घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने होते. अकाउंटला सुरुवात आव्हांतर धावसंख्येने होते. संघाची धावसंख्या होते 33 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 1. पुन्हा एकदा अबोल नगरपालिका यांकडून मारा करतोय. पंचांना पार करतोय. समोर डावकुरा फलंदाज. लेग स्टंपरचा चेंडू भिरकावला जातोय. अर्थात डिफाईन लेगच्या दिशेने बनबाऊ चौकार. राजेंद्र याच्या बॅटीतून निघालेला हा पहिला चौकार आणि मुरुडच्या इनिंग मधला सुद्धा हा पहिला चौकार. संघाच्या धावसंख्येला आकार बनतो. भरणी येते. अर्थातच अशी उभारणी करणं फार महत्वाची असते कारण मित्रांनो टार्गेट हेवी कारण मगाशी पाहिलं होतं दशरथदादा आपण की ज्या पद्धतीने पहिलं षटक संपलं मला त्याला 7 धावा झाल्या होत्या. दुसरं षटक 10 आणि नंतर सुद्धा जे अजय कापसेने ज्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीची खेळी केली त्यामुळे धावसंख्येला एक आकार आला. अशाच खेळीची गरज असणार आहे ती मुरुड संघाच्या एका कोणत्या तरी फलंदाजाला आणि म्हणूनच या ठिकाणी प्रयत्न करतोय तो डावखुरा फलंदाज राजेंद्र. पुन्हा एकदा चेंडू त्यात भिरकावला जातोय. चेंडू जातोय आणि क्या बात आहे. अप्रतिम झेल सुरेख झेल ज्याला आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षकाचं आम्हाला नाव माहिती नाही पण निश्चितच क्षेत्ररक्षकाचं नाव डोलारे. निश्चितच डोलारे सर यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. अतिशय चाणाक्षपणा आणि तीक्ष्णपणे चेंडूवर झेप घेतली आणि बरोबर या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन होतोय मुरुड संघाचं. आता मात्र मुरुड संघ थोडासा पडझडमध्ये अवस्थेमध्ये अडखळतो खेळतोय परंतु मात्र या ठिकाणी हवी ठरतोय तो रोहा संघ. संघाची धावसंख्या होते पहिलं षटक चालू असताना 2 बाद 5. फलंदाज नवीन येणारा फलंदाज पुनश्च एकदा अनेक संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे दत्ताभाऊ शिर्के असतील किंवा अन्य मला असं आमच्या साळवी सर बऱ्याच जणांची काही मंडळींची नावं ज्ञात नसावीत पण आमची सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपणा सर्वांचंच आम्ही या समालोचक कक्षाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे नरेशजी सावंत आमचे जे परम मित्र आहेत अलिबाग सोसायटीचे सर्वांनीय चेअरमन आहेत. धन्यवाद मित्रा या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला लाभली. पुन्हा एकदा चेंडू फिरकावला जातो. दरम्यान 2 धावा मिळत आहेत त्या मुरुड संघाला. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त 40+ असताना सुद्धा अशा पद्धतीची चापल्य असणं फार महत्वाचं असतं आणि अशा एकेरी दुहेरी धावसंख्या काय होई का नाही पण धाव फरक हलत राहतोय आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 7. पुन्हा एकदा मिडल स्टंपचा चेंडू गुळण्यास पाडून चेंडू उचली घेतो. अतिशय सुंदर सुरेख चेंडू लय गती याचा ताळमेळ म्हणजे हा टाकलेला चेंडू. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहावाल्यांना विनंती आहे मित्रांनो की
आपल्या थोडंसं आपण मीटिंग करू नये की जेणेकरून कमी वेळामध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. या चालू सामन्यामध्ये बराचसा वेळ गेलाय, त्याच्यामुळे मुरुड आणि रोहा या दोन्ही टीमला विनंती असेल की आपला सामना आपण जी वेळ आपल्याला दिलेली आहे ठरवून त्या वेळेमध्ये संपवावा. तर पहिलं षटक संपले दादा या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 7. फार मोठं या ठिकाणी मुरुडच्या बाजूने असं म्हणता येणार नाही हे संघ सामना. निश्चितच आमचे दशरथ दादा कळत आहेत की याच पद्धतीची म्हणजे टिट फॉर टॅट म्हणता येणार नाही, पण त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय की ज्या पद्धतीने रोहा संघाने पहिल्या षटकामध्ये 7 धावा घेतल्या होत्या, मात्र 2 विकेट मुरुडच्या एक्स्ट्रा या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे पाहूया सामन्यामध्ये परिवर्तन काय होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संजू हंबीर, एक अतिशय गुणवान अष्टपैलू आणि नेतृत्व गुण संपन्न असलेला हा खेळाडू राऊंड मारा करण्यासाठी सज्ज होते. पंचाला पार करतोय. लेग स्टंपचा चेंडू आणि क्या बात आहे, स्विंग बघा. निश्चितच थोडासा लेग स्टंपवरून चेंडू ऑफकडे नाकतोय. अतिशय डेड बॉल, पंच डेड बॉल. सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतोय क्रिकेट मित्रांनो. रोहा संघाकडून सुद्धा तेवढंच एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मिडल स्टंपवर जाणारा चेंडू, चेंडू भिरकावला जातोय लॉंगॉफच्या रिजन मध्ये. दरम्यान एकच धाव मिळते ते मुरुड संघाला. आता मात्र सुनील बोंडे कोणीतरी व्हायला लागेल मुरुड संघाकडून, कारण सुनीलकडे फार मोठ्या अपेक्षा होतं, दडपण होतं, जिम्मेदारी होती, ओझं होतं आणि ते ओझं घेऊन जायचं असेल तर मात्र येणाऱ्या फलंदाजांना अमोल आणि हेमंतला मात्र फलंदाजी करावं लागेल. ऑफस्टिक निघणारा चेंडू, अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय ते गोलंदाज संजू हंबीर याच्याकडून. चेंडू हा लेग स्टीमकडे जातोय आणि स्विंग होतोय, ऑफ स्टिककडे निघतोय आणि मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी कोणताही त्याला दाद देत नाही किंवा बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कोणती मुलाखत होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, संघाची धावसंख्या स्थिरावते. संजू पुन्हा एकदा राऊंड मारा करतोय. लेग स्टंपवरचा चेंडू ग्लान्स केला जातोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि हा विकेट हिट 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 विकेट ना, हिट विकेट. निश्चितच या ठिकाणी इंज्युअर्ड प्लेअर होतोय, परंतु सर्व जे त्यांचे सहकारी आहेत त्या सहकार्याला विनंती असेल कदाचित जर शक्य होत असेल तरच आपण खेळाडूला खेळूया, कारण शेवटी हेल्थ सुद्धा असणं महत्वाचं आहे. आणि पंचांचा इशारा येतोय हिट विकेट. हो हो, दुसरं षटक प्रगती पथावर असताना आता मात्र 3 विकेटचं पतन झालंय ते मुरुड संघाकडून. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगती पथावर असताना 8. 3 बाद 8 जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असताना 18 चेंडू मध्ये. तर निश्चितच आपण पाहतोय तर रोहा संघ सुद्धा एक भलभक्कम संघ आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली त्याच पद्धतीची त्यांची आपल्याला गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आणि रोहा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण कृपया आपण मीटिंग न करता सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि नवोदित फलंदाज, तो फलंदाजचं नाव जलदीप तांडेल, नवीन असलेला फलंदाज. पुन्हा एकदा संजू हंबीर बॉलिंग पर सज्ज, राऊंड मारा करतोय. समोर जलदीप, नवीन आलेला फलंदाज. सुंदर चेंडू या ठिकाणी, चेंडू बाहेरच्या दिशेने काढला जातोय. फलंदाज मात्र जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा फुटवर्कची अवस्था आहे, क्षपळ होण्याची गरज आहे. आणि अशाच पद्धतीने चेंडू जर गॅदर झाले नाहीत तर चेंडू हे निर्धाव जातील. संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाची धावसंख्या होते. दुसरा षटक प्रगती पथावर असताना 33 धावसंख्याला सामोरे जात असताना 3 बाद 8
पुन्हा एकदा संजू सुंदर या ठिकाणी चेंडू आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय संजू त्या पद्धतीने मात्र मुरुड संघ जाग्यावरच खेळतोय. सात चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज मात्र बीट ठरतोय आणि षटक संपतोय. यशस्वी षटक ज्याला म्हणतो ते संजू हांबिर्याचं. फक्त आमच्या दशरथ तेरंकर सर कळत आहेत, एकच धाव फक्त या ठिकाणी मोजले आणि जवळजवळ 2 विकेट आपल्या खात्यात, 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. अतिशय सुंदर यशस्वी षटक म्हणावं लागेल रोहा या संघाच्या बाजूनं. सामन्याचं चित्रण हे रोहाच्या बाजूने झुकतोय आणि मुरुड संघ मात्र थोडासा आता अडचणीमध्ये येऊन ठेपतोय. तिसरं अंतिम षटक फार महत्वाचं असणार आहे कारण उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. आणि निश्चितच आपण दादा बघतोय की ज्या पद्धतीने अजय कापशे सरांनी फलंदाजी केली आणि जो टार्गेट दिला ज्याला फायटिंग टार्गेट म्हणतो तो फायटिंग टार्गेट मात्र गोलंदाजांच्या पत्त्यावर पडलं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते रोहा संघाकडून. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू औषधचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावला जातोय. दरम्यान 1 धाव मिळते दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 33 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 3 बाद 9. आता मात्र समीकरण येऊन ठेपतंय ते 5 चेंडू आणि 24 धावा. फार मोठं आव्हान असणार आहे मुरुड संघासाठी. परंतु ज्या पद्धतीने पेणच्या फलंदाजाने आपण पाहिलं होतं मंगेश कांबळे किंवा संतोष पवार यांनी फलंदाजी केली त्या पद्धतीची जर कदाचित फलंदाजी झाली तर मात्र सामन्यामध्ये चित्र वेगळं होऊ शकतं. परंतु आता मात्र जलदीप सरांना फक्त नुसते अटेंडन्स देत आहेत. हजर या ठिकाणी आपल्या नावासमोर लावला जातोय पण खात्यामध्ये धावसंख्या मात्र उभारता येत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावते. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा चेंडू खाली राहून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. दरम्यान 1 धाव मिळते ती मुरुड संघाला. आता मात्र विजयाची औपचारिकता बाकी. जवळजवळ सामन्यावर मजबूत पक्कड निर्माण करतोय तो रोहा संघ. 3-23 अतिशय सुंदर चेंडू जागेवरून खेळला जातो आणि सीमा रेखा पार मिलेगा 4. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 14. आता मात्र 2 चेंडू आणि 19 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पण निश्चितच विजयाचं जे समीकरण आहे ते समीकरण रोहाच्या बाजूने झुकत असताना म्हणजे गोलंदाज आणि फलंदाजाने केलेला प्रयत्न आणि सुंदर या ठिकाणी चेंडू गॅदर केला जातो आणि चेंडू जातोय बॉल ड्राईव्ह 6. अतिशय सुंदर या ठिकाणी उशिरा का होईना देर है मगर दुरुस्त है. ही अगोदर फटकेबाजी अपेक्षित होती सर. पुन्हा एकदा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेतोय आणि